जय हरी शेतकरी मित्रांनो, काल 22 जुलैच्या निमित्ताने अजितदादा यांची जयंती होती। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त कर्जमाफीच्या प्रातिनिधिक यादीची सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी यादी जाहीर केलेली आहे। आणि आता शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे की दुसरी यादी कधी जाहीर होणार। मात्र त्याबाबतची महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि कर्जमाफीची अपडेट प्रत्येक माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता तुम्ही बघितलं असेल, या सरकारनं कर्जमाफीची 30 जूनपर्यंत तारीख दिलेली होती। मात्र यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या। त्यानंतर इन्कम टॅक्सचा डाटा जो काही केंद्र सरकारकडून येणार होता तो येण्यासाठी सुद्धा उशीर झाला आणि त्यामुळे ही यादी जाहीर करण्यासाठी उशीर झाला होता। मात्र काल अजितदादा पवार यांची जयंती आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस याचा औचित्य साधून राज्य सरकारनं प्रातिनिधिक म्हणून 553 शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आणि लवकरच आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांची जी काही कर्जमाफीची रक्कम असेल ती येणार आहे। मात्र आता उर्वरित जे काही शेतकरी राहिलेत, कारण राज्य सरकारनं सांगितलेलं आहे की जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे। मग काल प्रातिनिधिक 553 ची यादी जाहीर केली। मात्र आता जे राहिलेले शेतकरी आहेत यांना अपेक्षा लागलेली आहे दुसऱ्या यादीची, आणि ही दुसरी यादी कधी लागेल हे सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि महत्त्वाची आहे। त्यामुळे ही माहिती अगोदर ऐकून घ्या। उर्वरित सर्व शेतकऱ्यांची यादी आहे। जसं आमच्याकडनं इन्कम टॅक्सकडनं व्हेरिफिकेशन येईल तसं 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही उर्वरित शेतकऱ्यांची देखील यादी पब्लिश करू। तर अशा प्रकारे केंद्र सरकारकडून इन्कम टॅक्सचा डाटा आल्याच्या नंतर लवकरच ही दुसरी यादी जाहीर होईल आणि त्यानंतर या शेतकऱ्यांना सुद्धा आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये येईल, असं सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी माहिती दिलेली। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।